रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा। दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी रिपब्लिकन वार्ता चौथ्या वर्धापन दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील पूर्णा या ऐतिहासिक तालुक्यात संबंध महाराष्ट्रातील प्रतिनिधींना निमंत्रित करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या प्रतिनिधींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रम झाला। यावेळी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या, उत्कृष्ट पत्रकारिता केलेल्यांना, शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, गोरगरिबांच्या मूलभूत हक्काच्या प्रश्नांना अहोरात्र झटणाऱ्या पत्रकारांना विविध पुरस्काराने सन्मानित देऊन गौरवण्यात आले। यावेळी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन यांना मुख्य संपादक अनिल आठवले आणि मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। तर देवणी तालुका प्रतिनिधी म्हणून अजित सौदागर यांनाही अनिल आठवले, धनराज माळी, श्रीमंत सोनोने, मादानी सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन यांनाही गौरवण्यात आले। यावेळी विविध मान्यवर आणि प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले। सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे समन्वयक श्रीकांत सोनवणे सर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आणि राज्यपाल पुरस्कृत धनराज माळी सर, रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, उपसंपादक राजेश ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त करून रिपब्लिकन वार्ताच्या कार्याला पुढील काळात यशस्वी चालना देण्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी विविध जिल्ह्यातून आलेले मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, हातिमभाई शेख, नईमुद्दीन शेख सह राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि शहर प्रतिनिधी इत्यादींनी वर्धापन दिनाला उपस्थिती दाखवल्याने हा वर्धापन सोहळा उत्साहाने पार पडला। यावेळी लातूर जिल्ह्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ शाखेचे लातूर जिल्हा शाखा व्यवस्थापक अरविंद कांबळे यांनाही उत्कृष्ट कार्य केल्याने सन्मानित करण्यात आले। यावेळी हातिमभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रिपब्लिकन वार्ताच्या वर्धापन दिनानिमित्त लातूर जिल्ह्यामार्फत शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले। शेवटी राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपवण्यात आला। आलेल्या प्रमुख पाहुण्यांसह प्रतिनिधींना भोजनाची व्यवस्था करून भोजन देऊन त्यांना सन्मानाने आपल्या गावी जाण्याच्या शुभेच्छा। पत्रकाराचं हे भूमिका राहते आणि पत्रकार हा एक समाजाला दिशा दाखवणारा माणूस आहे। जसे भारतात लोकशाही पद्धतीमध्ये 4 स्तंभ आहेत, एक स्तंभ पत्रकाराचा एक मानला जातो। म्हणून पत्रकार भावांना म्हणतो की ही काही शोकांतिका आहे की व्यापाऱ्याच्या पूर्ण आज महाराष्ट्रात मार्केट कमिट्या ढासळत आलेल्या आहेत। मार्केट कमिटीमध्ये करणाऱ्या व्यवसायाच्या लोकांच्या खूप अडचणी झालेल्या आहेत। तरी या माध्यमातून तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवावे ही नम्र विनंती आणि माझे 2 शब्द मागे घेतो। आजचा रिपब्लिकन वार्ताचा चौथा वर्धापन दिन या पूर्णा नगरीच्या चळवळी केंद्रामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला। मला वाटते नाशिकमध्ये सुरू झालेलं हे रिपब्लिकन वार्ताचं वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी संपूर्ण महाराष्ट्र काबीज करत आहे आणि महाराष्ट्राची जनता, समूह, श्रमिक, मजूर, वंचित समूह, सर्व घटक या आमच्या रिपब्लिकन वार्ताला भरभरून अशी साथ देत आहे। म्हणूनच आमचा रिपब्लिकन वार्ताचा हा वृत्तपत्राचा जो वर्धापन दिवसेंदिवस हा मोठ्या दिमागदार डौलाने हा अत्यंत चुरशीच्या पद्धतीने हा साजरा होत आहे। मला वाटते या पूर्णा नगरीमध्ये पहिला वर्धापन दिन हा नाशिकमध्ये, दुसरा हा नाशिकमध्ये झाला आणि तिसरा वर्धापन दिन विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरीमध्ये झाला आणि हा चौथा वर्धापन आज पूर्णा नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाला जे काही प्रमुख उपस्थिती लाभलेली गणमान्य व्यक्ती, तसेच या ठिकाणी जे पुरस्कार प्राप्त जे आमच्या रिपब्लिकन वार्ताने ज्यांना समूहाने त्यांना या ठिकाणी पुरस्काराच्या मानकरी ठरलेले आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा सत्कार केला। असे सर्व पुरस्कारते या ठिकाणचे प्रमुख वक्ते, प्रतिनिधी, प्रमुख अतिथी आणि या ठिकाणी आमचे जे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचे स्वागत सर यांनी अत्यंत मोठ्या पद्धतीने, साजऱ्या पद्धतीने हा उत्साह साजरा केला। तर या सर्वांचे मी या ठिकाणी उपस्थित राहून आपण सर्वांनी सहकार्य केलं, या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। सर्वांनी हा कार्यक्रम अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरा झाला, याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला। सर्व पाहुण्यांनी, सर्व प्रतिनिधी यांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद। प्रतिनिधी
अजित सौदागर,